कोंबड्यान शिट्टी वाजवते येतं. सर्व आल्या बघा आणि ही दोघं हार मस्त बांधतात बघू शकता. आम्ही पताका बांधायचं काम चालू आहे. काय काय हे का ही बघ ही नानी आहे अवतार बघ बोलता कसं यो मला मारायला निघले बाई मला मारायला निघले. बघू शकता मला कसा ठेवलंय आणि बघा सोड 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 डेंजर सीन करतोय. बघू शकता फायनली केली आई सगळे राबवली मिळून. ही नानी पळाली ही एक होती ही एक नानी होती मस्तपैकी रांगोली बनवायला. मस्त अशी रांगोली बनवली. सगळी जण आल्यात फोटो काढायला फॉर्म भरायला दाखवता पोरं आल्यात. किंवा इथं पण रांगोली बनवली फुलांची मस्त अशी रांगोली बनवली. बघू शकता इथे एक खाली आहे सगळी जण. आणि निघूतपासून मला फोन येतात घरातून घरी आहे. तर फायनली आता निघालो इथून. जाम त्रास झाला आणि पोरा सगळी पळाली. मगाशी जेवढी होती तेवढी पळाली आणि भरत बा आता आले नाटकं करायला. बघा काही सोल्युशन निघालं नाही. उद्या मला गाडी सर्व्हिस सेंटरला न्यायलाच लागत. म्हणजे होंडाच्या इथे आपल्याच नाक्यावर आहे. असा प्रॉब्लेम आहे तो. डायरेक्ट लाईट वगैरे बंद होता. काही जाणील चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता पहिला ब्लॉग एडिट करू साखरपुड्याचा. काल गेलो तो रात्री येऊन झोपलो आणि आदर्श आणि प्रथमचं चालले तोटे शाले ते बघा दोघं. आणि नानी वाट बघतो त्यांची दोघांची. सोरायला चालले नानी तेव्हा. बाय बाय पब्लिक. तर गेली ती शाळेत आणि आली बघा सुंदरी. चॉकलेट दाखवत तुझी शाळा 3ला हिची 3ला आहे. चला आपण ब्लॉग एडिट करू पटापट आणि मग एडिट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जेवताना भेटतो. गाईज घेतलंय मस्तपैकी जेवायला. जर कोणाला यायचं असेल जेवायला तर या. डाळ भात आणि चण्याची भाजी न बटाटा. चला जेवून घेतो पटापट. अजून एडिटिंग करायची बाकी अजून काहीच नाही. 20 मिनटं म्हणजे टोटल व्हिडिओ काहीतरी 45 मिनटाच्या आसपास आहे. तिला 30-35 मिनटापर्यंत आणतो. काही क्षण कट करावे लागतील. एडिटिंग करायला जाम नाकीनं येतं पण काय करणार. डेली ब्लॉग टाकायचीच येतं आपल्याला करणंच आहे. चला जेवून घेतो आणि जेवल्याच्या नंतर पुन्हा भेटतो. काही चाललो सुवानीला आणायला. मस्त जेवण करून झालंय आणि 4:30 वाजले. एडिटिंग पण झालेली आहे. फक्त थोडीशी बाकी आहे ती होईलच. एक ब्लॉगची बाकी आहे. एक ब्लॉगची झाले. एडिटिंग करून मग आपल्याला अपलोड लगेच करायची. बघा तिला घेऊन येतो मग अपलोड करतो. कारण की उद्याच आजच टाकायची होती व्हिडिओ पण रात्री एकदम पाय दुखायला लागले म्हणून मी काही व्हिडिओ टाकली नाही. माझ्याकडे व्हिडिओ होती म्हणून मी नाही टाकली. बरं जाऊन दे सकाळी एडिट करून अपलोड करून टाकेल. तर 4:30 वाजल्यात. 5 वाजेपर्यंत अपलोड होऊन जाईल व्हिडिओ. कारण की आपला वायफाय फास्ट आहे त्याच्याबद्दल काहीच नाही. सुहानीला घेतो. बघू तुषार पण गेला असेल रिक्षावर की झोपला पण असू शकतं भरोसा नाही. कारण या टायमावर झोपतं. आणि कोंबड्या मस्त चरत आल्या त्या बाजूला तुम्हाला दाखवतो. कोंबड्यांचा बिझनेस त्याला खूप आवडतो आणि कोंबड्या ठेवायला सुद्धा आवडतात. आता जागा कमी आहे. थोड्या दिवसांनी जागा त्याची होईल ना मग तेव्हा जास्त कोंबड्या घेणारच येतो. दाखवतो तुम्हाला. बघा हे बघा सर्व कोंबड्या इकडे आल्या फिरत चला. हे काही जाणार ना. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जातील म्हणजे प्रॉब्लेम आहे. आणि साखरपुड्यामध्ये एवढी मजा केली ना. कोणत्याही त्या साखरपुड्याच्या ब्लॉग कोणी सिरियस घेऊ नका. मजा केली फक्त. एकदम मजा. आणि अशी मजा झाली ना एकदम भारी. सगळ्यांना आवडेल ब्लॉग. नक्की बघा जाऊन. उद्या सकाळी 10 वाजता येईल. कोंबड्यान शिट्टी वाजवते येतं. सर्व आल्या बघा. शिकवल्यात ना शिट्टीवर. बघा आता परत पुन्हा आले बघा. त्यांना माहिती आहे गहू इकडे ठेवल्यात. गहू टाकतो जरासं. हे संपलेत गहू. त्या बाजूला आहेत का बघतो. मध्ये गवत संपलेत म्हणजे आतमध्ये असतील. कारण की नानी जरा आराम करतात म्हणून मी काय डोअरवर टाकायला मारला. बरं तर थोड्या वेळाने टाकेल. तुषार मला माहिती आहे का तो काल बोलला होता. मला वाटलं झोपला असेल. काहीतरी बसायला गेलं तिकडे कुठे त्यांच्या नात्यात भेटूच मला. बघू आल्यावर जर तो भेटला ना तर दाखवेन. आणि उद्या महाशिवरात्री आहे. आपल्याला जायचं मंदिरामध्ये. बघू संध्याकाळी काय काय तयारी केली ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि उद्या महाशिवरात्रीचा ब्लॉग सेपरेटच असणार आहे. तर बघत राहा शेवटपर्यंत.
चालेल खावतो. तर काहीच फायनली सुवानी आलेली आहे, बघू शकता. ही बघा मस्त लॉलीपॉप खायला पाहिजे. आणि ही बघा कुठे चालली, हां कुठे चालली? मावशीच्या घरी चालली. त्या बाजूला राहते भावीन त्यांच्या रूममध्ये. ती अशी फिरून येते इकडून, आमचा कुत्रा असतो ना मग ती घाबरते, मग ती येत नाही, इथून जाते त्या साईडला मावशी राहते तिची, तिकडे जाते. चला हिचे कपडे चेंज करतो आणि लगेच ब्लॉग अपलोड करायला सुरुवात करतो, म्हणजे उद्या तुम्हाला बघायला भेटेल टायमावर. काहीच चालू आहे नाक्यावर मम्मीला घेऊन. मावशी येते कुठंतरी चालल्यात ते, तोपर्यंत बरोबर नाक्यावर सोडून येऊन दे मम्मीला. पप्पा पण तिथे, पप्पा पण सोबत चालले, सर्वजण चाललेत. बघू आता काय. आणि सुवानी एकटीच घरात आहे. तिला बोलतोय घरात नको राहू, मला लगेच यायचं आहे पण तरी पण बरं घरात नको राहू. तिला पाठवतोय एक तर मंथन संजय, एक तर मग मागे पाठवतो तुषार संजय, दोघांपैकी कोणातरी पाठवतो. का माहिती ती एकटी घरी घाबरणार म्हणून बरं तिकडे राहा थोडा वेळ. आणि बघ कशी नाचत नाचत अवतार बघा तिथं. आम्ही चाललो फिरायला. चला हिला सोडते खाली आणि मम्मीला नाक्यावर सोडतं, मग तिकडून आल्यावर तुम्हाला पुन्हा. चला तर मम्मीला घेऊन पण आलो. आता चालू आहे शंकर मंदिरला. बघू उद्या महाशिवरात्री आहे. हो कशी काही तयारी केली, माझ्याकडून चावी तर नेली, काहीतरी टोपा वगैरे न्यायचे प्रसाद बनवायला. चला बघू आता शंकर मंदिरवर जाऊन काय काय तयारी केली पोरांनी. आणि आपल्या गाडीने दिले धोका, काहीतरी झालं इश्यू, मग नाक्यावर नावून चालत नाही होत. बॅटरी चेक केली तर काही कुठली बॅटरी म्हणजे स्टार्टरच चालत नाही. दाखवता बघा तुम्हाला, चावी लगाई बघा मस्त लाईटचा. आता काय प्रॉब्लेम आहे का माहिती, किकवर चालू होते, मग जाऊ आता किक मारून आपण. चला डायरेक्ट मंदिरावर गेल्यावर भेटतो तुम्हाला. पोचलो मस्त आहे की सूरज आणि इकडे अब्बू बघा मस्त पताकाला होता. इथे शरद नानाच होत आहे. आणि यो आबू कोण आबू माहिती आहे का? यो आबू 81 स्पॉन्सर नाही हो, 81चा स्पॉन्सर बघू शकता, हाफचड्डीवाला. तिकडे प्रशांत आहे आतमध्ये, मस्त सजवायला काम चालू आहे मंदिर. आणि जास्त सहकार्य आपले गावातील मनसेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी केलेलं आहे. आता बघू शकता चालू आहे तयारी जोरदार. फायनली मस्त एक जुगाड गेले, ह्याला शोधले वरती चढायला. आमचं वजन जास्त आहे, नाना शोधते वरती कुठून चढायला. इथून बाथरूमच्या वरतून असं चढायचं आहे. बघू आता कसं चढतो. आणि त्या बाजूला आपल्याला पताका बांधायचं आहे ना, ते नावाच्या वरती आले पाहिजे. बघा चढतोय, सपोर्ट दे ना, सपोर्ट दे. या बाजूने ये, या बाजूने, ही बाजूने चिडची ठेव. तिथून पॅकच आहे, तिथूनच चढायला लागेल. त्याला चढवलं वरती. आणि इथं नानीचा बघा मस्त हार गुपतात. इथं यामा बंदूक सगळं आहे. तो बघा हसतो बघा. मग कोण शंभू महाकाल ना, शंभू महाकाल बघा आमचा. नानी हार गुपतं, ही नानी हार गुपतं, ही नानी सगळेजण हार गुपतात. आणि ही दोघं हार मस्त बांधतात बघू शकता. आम्ही पताका बांधायचं काम चालू आहे. काय काय हे का, ही बघ ही नानी आहे. अवतार बघ बोलतो कसं, यो मला मारायला निघले बाई, मला मारायला निघले. आणि नानीचा इथं मस्त झाडू मारतं. आणि बघा ही एक झाडू मारतं, ही नानी झाडू मारतं बघू शकता. या आमच्या गावांची तयारी चालू आहे. नानी लाजतं जरा नसती बघ, नानी लाजतं दुसरी. अरे जी आपली तयारी चालू आहे ती दाखवायला पाहिजे. ते अवतार कसं पण असू दे, माणसं येतील तोपर्यंत आम्ही करतो पताकांचा. चला आता आलाय फायनली आपला पाऊस बघू शकता. बघा वरतून आता खेचत आहे. चल जुगाड चालू आहे, पटापट करून घेतो मग भेटतो तुम्हाला. बघू शकता हे माझ्या घराचा पाटणं खांद्यावर बसले बाई, डेंजर. सोडायलाच मागत ना बघा. आता उतर खाली, डेंजर एकदम. आणि इथं बघा नानी संता देवीचा रांगोळी करताना बघा, डेंजर मस्त रांगोळी काढते. ओम नमः शिवाय. तुम्हाला दाखवतो बाहेर गेल्यावर त्या बाजूने. हे असतं बघा त्याला, डेंजर सीन. सोडतच ना. त्याचा एक कान ना बहिरा होता, लगे वरती चढवलं ना कान बहिरा होता. जशी चावी आपण लावतो ना गाडीला तसं. शंभू महाकालचा मालक आहे, शंभू महाकालचा. डेंजर सीन केले आणि मला. आणि अजून पण इथं पताका लावायच्यात आमच्या बाकी. बघितलं प्रतीक्षा
तुला यो उतरतात ना, मी काय करू त्याला. चल चल उतर चला पटापट काम करून घेऊ आपण, कम्प्लीट करू. बघू शकता मला कसा ठेवलंय आणि बघा. सोड डेंजर सीन करतोय आता कानाला पकडलं. शकता चौघी मिळून मस्त भारी रांगोळी बनवली. अजून अपूर्ण आहे, बाकी आहे. आता लास्ट टाइम सगळी त्यांना दिसत ना, ती उलटी राहिली. हिने हात दिले, हिने टोकरच वरती गेला ना. मस्त रांगोळी. अजून ती मोठीवाली रांगोळी दाखवतो, ती पण नानीने फायनल करायला घेतले. नानी फायनली रांगोळी कंप्लीट केलेली आहे बघा. नानी फक्त एवढाच बाकी आहे ना, 2 बाकी आहेत, 2. हे बघू शकता कसं लिहिलं बघा, ओम नमः शिवाय. बघू शकता फायनली केली आहे सगळे रांगोळी मिळून. ही नानी पळाली, ही एक होती, ही एक नानी होती मस्तपैकी रांगोळी बनवायला. मस्त अशी रांगोळी बनवली. सगळी जण आल्यात फोटो काढायला. आणि इथं नानीचा मस्त फुलांचा चुरा करताना हार बनवा, म्हणजे रांगोळीच काढायला. आणि आता तो तेवढा एंट्रन्स लावून घेतला मी पटापट. चला आता निघलो. आता प्रशांत सुद्धा आले, चाललो फॉर्म भरायला. चला फॉर्म भरायला दाखवता. पोरं आलेत. इथं पण रांगोळी बनवली फुलांची, मस्त अशी रांगोळी बनवली. बघू शकता इथे एक खाली आहे, टाकली त्यानं. आणि निघूतपासून मला फोन येतात घरातून, घरी आहे. तर फायनली आता निघालो इथून. जाम त्रास झाला आणि पोरा सगळी पळाली. मगाशी जेवढी होती तेवढी पळाली. आणि भरत आता आले नाटकं करायला. बघा फॉर्म वगैरे भरलं. आणि त्यांनी दोघांना पाठवली ना, मग जेवायला बसलो. ते जेवून आलेले म्हणून. चला बघू खाली गाडीचं काही काम करायला घेतलं, बघू जमतं की नाही. नंतर मला तर डाऊट येतो फ्यूजच उडला असेल. आणि बॅटरी चांगली आहे, कारण बल्ब तर पेटतो आहे गाडीचा, पण पुढे स्टार्टर काही लागत नाही. बघू कसं काय होतं मी सांगतो मला. काही सोल्युशन निघालं नाही. उद्या मला गाडी सर्व्हिस सेंटरला न्यायलाच लागत. म्हणजे होंडाच्या इथे आपल्याच नाक्यावर आहे. असा प्रॉब्लेम येतो, डायरेक्ट लाईट वगैरे बंद होतं. बटन दाबलं टाकलं, ब्रेक दाबलं तरी लाईट डिम होते. काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही. मला तर वाटतं फ्यूजच गेला आहे. मी यूट्यूबला व्हिडिओ बघितल्या, BS6 वाल्यांच्या गाड्या लवकर कोण हात लावत नाही, त्यामुळे तो इश्यू येतो. चला जातो गाडीवर कवर टाकतो ना, रस्त्यावर जाऊन एक राऊंड मारतो. हे काही चाललं येणार नाही, मलाच चालायला जायला लागेल. चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला. चाललो रस्त्यावर चालायला आज एकटाच. आता त्यांच्याबरोबर नाही जायचं, आता आपण एकटाच चालायचं, जसं नेहमीप्रमाणे आधी ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर तुम्ही. चला जातो, थोडा वेळ चालतो 10-15 मिनटं आणि मग येऊन तुम्हाला भेटतो. मस्त चालून आलो आणि ईश्वरी बसले बघा एकटीच बिचारी. बघा कोको खाऊ ना, खाऊ द्यायचं ना कोकोला. आता झोपले हा कोको, नाही त्याच्यात नाही. मी आलतो दुपारी, मी बघितलं नाही त्याच्यामध्ये, नाही संपले. कोको 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 संपले. ठेव. बरं वाटतं तुला आज? हे बाई बरं वाटतं? नाही बरं ना वाटत? मामा फोटो करतो मामा मारी लिखला बघ, फोटो करतो बघ. टोन बटोन चुवा उंदीर फोन देतो बघ तुला, मोबाईल देतो बघ. उंदीर Apa? Noodle. काहीच त्यानं पण झोपायला पाठवलं. झाला एक इश्यू, पण नाही तुम्हाला सांगू शकत. आता चालून तिथे गेलो होतो. आता जातो. आता मंदिरात पण गेले असतील कोण माहीत नाही. आणि आता सर्वजण आमच्या इथलं सर्वात फेमस मंदिर खिडकालेश्वर महादेव मंदिर इथं गेले असतील, पण मी नाही जाणार. उद्याच बघू जसं जमेल तसं. चला आता इथून निघालो घरी. बघू आता कार्तिक आले का नाही. कार्तिक गेलो होता मंदिरावर, पण तिथं कोणच नाही. मला माहिती होतं
स्टार्टिंग मगाशी जेव्हा मी आलो ना पूर्वी तेव्हा सर्वांनी ठरवलं का लॉक लावून निघून जायचा. गाईच काजू कतरी घेतले गायला बघा. आता या तुम्हाला गायचं असं मस्त लावले. हा काय स्पेशल होता काय माहिती. काजू कतरी घेऊन ये तर पटापट खाऊन घेतो आणि आपल्याला लॉकसुद्धा लावायला जायचं खाली. लॉक लावून तुम्हाला भेटतो. फायनली गाईच किचनमध्ये आले नाही. हे बघा कशा वाकड्या काकड्या आणल्या. हे बघा हे वेगळेच काकडे आहेत पण खायला मजा येते या काकड्यांची. आणि पूर्वी आम्ही लई खायचो पण आता जास्त कुठं भेटत नाही म्हणून प्रॉब्लेम होतो. चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.